रात्रीच्या शांत झोपेबाबतच्या विषयाच्या अनुषंगाने सगळे विषय मी आता कव्हर करत आलेलो आहे। त्यामुळे अजून एका ऑडिओ नंतर ही मालिका थांबवून मी नवीन विषय घेऊन आपल्या समोर येणार आहे, तो म्हणजे चला मित्रांनो आयुष्य जगूया। पुढचे ऑडिओ ऐकण्यासाठी किंवा शेवटचा ऑडिओ ऐकण्यासाठी सुद्धा आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे पुढच्या ऑडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळत जाईल। तर आता सुरू करूया आजच्या ऑडिओला। रात्री आपण झोपायला जातो, एवढ्यातच बेल वाजते, परंतु दरवाजावरती कोणी नसते। परत झोपायला जातो, परत बेल वाजते, दरवाजावरती कोणी नसते। परत झोपायला जातो, परत बेल वाजते, दरवाजावरती कोणी नसते। आता तर मात्र आपल्याला भरपूरच राग येतो। मित्र हो, असंच काहीच आपल्याला आपण ज्यावेळी झोपायला जातो तसं आपल्या मेंदूच्या बाबतीत। मेंदू म्हणतो आता मी दिवसभर खूप काम केलंय, त्यामुळे मला आता शांतता हवी। पण विचार मात्र बेल वाजवत राहतात। एक विचार येतो, तो मला असं का बोलला। दुसरा विचार येतो, उद्याच्या मीटिंगचं काय करायचं। तिसरा विचार येतो, माझ्या आयुष्यात सगळं व्यवस्थित होईल ना। आणि मग डोक्यात विचारांचा गोंधळ सुरू होतो। जसं दरवाजाची बेल सतत वाजत राहिली की राग येतो, तसंच मेंदू आणि विचार यांच्यात संघर्ष सुरू राहतो आणि झोप उडते। मित्र हो, विचार येणं थांबणार नाही। विचार हे नदीच्या प्रवाहासारखे असतात, ते येतच राहणार आहेत। पण प्रश्न आहे, रात्री झोपताना आपण त्या विचारांना किती कवटाळत बसतो आणि किती चांगले विचार स्वीकारतो। अमेरिकन मानसशास्त्रज्ञ ॲरॉन बेक यांनी सांगितलेले आहे की आपण विचारांना दिशा देऊन चांगले विचार निर्माण करू शकतो। झोपायला जाताना वाईट घटना आठवण्यापेक्षा दिवसातील चांगल्या घटना आठवल्या, कोणी आपलं कौतुक केलं, कोणी आपल्याला मदत केली किंवा एखादा आनंदाचा क्षण असेल, तो आठवत राहिले आणि त्याचे आभार मानत राहिले तर मन शांत होते आणि मनाला चांगले वाटते। आपण मनाला हळूच म्हणायचे, मी सुखी आहे, मी आनंदी आहे। मित्र हो, रात्री झोपायला जाताना आपल्याला एकच गोष्ट महत्वाची असते, ती म्हणजे शांत झोप, शरीराला, मनाला, मेंदूला विश्रांती। म्हणून झोपण्यापूर्वी विचारांना सकारात्मक वळण देणे आवश्यक आहे आणि भावनांना शांत करणे आवश्यक आहे। म्हणून आपण एक सुरुवात करायला पाहिजे की झोपण्यापूर्वी मन शांत करायचे, कृतज्ञता व्यक्त करायची आणि सकारात्मक विचारांसोबत झोपायचं। मित्र हो, या ऑडिओचा जो उद्देश आहे तो एवढाच आहे की रात्री झोपण्यापूर्वी मन आणि भावना शांत केल्या पाहिजेत की चांगली झोप आपोआपच येते। तर हे शांत करण्यासाठी आपण झोपायला जाण्यापूर्वीच विचारांना आणि मनाला शांत करावे, म्हणजेच अंथरुणावरती गेल्यावरती झोपेची समस्या राहणार नाही। इतर उपायांबरोबरच हा उपाय सुद्धा तेवढाच आवश्यक आहे। रात्री झोपण्याच्या अगोदरच शरीर, मन, विचार यांना शांत करणे आवश्यक आहे। मित्र हो, हा ऑडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर इतरांना शेअर करा। चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। भेटूया पुढच्या ऑडिओ मध्ये। धन्यवाद।